नमस्कार विद्यार्थी मित्र, आपण एक्झरसाइज 6.2 मधली एक्झाम्पल मागच्या पिरियडला काही पाहिलेले. आता या पिरियडला देखील तीच एक्झाम्पल कंटिन्यू करणार आहोत त्या टाईपची. यातलं थर्ड एक्झाम्पल आहे, फाइंड द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ ऑल पॅराबोलास हॅविंग लेंथ ऑफ लॅटस रेक्टम 4a अँड ॲक्सिस इज पॅरलल टू द एक्स ॲक्सिस. तर इथं पॅराबोलाचं इक्वेशन आपल्याला माहीत पाहिजे. ॲक्सिस दिलेलं आहे, ॲक्सिस एक्स ॲक्सिस नाही, पॅरलल टू एक्स ॲक्सिस आहे. हे कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम सुरुवातीला आपल्याला काढावं लागेल. एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस मी काढले इथं, हा वाय ॲक्सिस. आणि पॅराबोलाचा ॲक्सिस जो आहे तो पॅरलल टू एक्स ॲक्सिस आहे. आता तुम्ही इकडं खाली घेऊ शकता, वरती पॅरलल टू एक्स ॲक्सिस घेऊ शकता. याला आपण एक्स डॅश म्हणूया. आणि याचा लेंथ ऑफ लॅटस रेक्टम जो आहे तो कॉन्स्टंट आहे. म्हणजे एल डॅश जो आहे तो 4a त्याने फिक्स दिलेला आहे. म्हणजे समजा आपण हा पॅराबोला सुरुवातीला घेतला आणि हा याचा लेटस रेक्टम असेल एल डॅश, तो 4a आहे. असे जेवढे पॅराबोला याच्यावरती आपल्याला काढता येईल, म्हणजे एल डॅश 4a असणारे पॅराबोला जे आहेत त्या पॅराबोलांची जी फॅमिली आहे त्याचं डिफरन्शियल इक्वेशन आपल्याला तयार करायचं आहे. म्हणजे याच्यामध्ये हे 4a डिस्टन्स कॉन्स्टंट राहणार. फक्त इथला फोकस जो आहे तो आपण ॲज्युम करूया एच के हा व्हेरिएबल असणार आहे. समजा इथं 2 and 3 असेल तर इथं 2 फिक्स राहील, परंतु के फिक्स राहील, एच बदलेल. म्हणजे अशा पद्धतीनं हे लेटस रेक्टम 4a येण्यासाठी आपल्याला इथं परत पॉईंट मिळावं लागतं. असे अनेक पॅराबोला जे आहे त्याला काय म्हणतो आपण, फॅमिली ऑफ पॅराबोला हुज ॲक्सिस इज पॅरलल टू एक्स ॲक्सिस अँड लेंथ ऑफ लेटस रेक्टम इज 4a. आता या पॅराबोलाचं इक्वेशन जे आहे ते इक्वेशन आपल्याला कसं लिहिता येईल? साधारण जनरल इक्वेशन जे पॅराबोलाचं असतं ते कसं असतं, वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4ax. किंवा जर फोकस जो आहे तो सेंटरमध्ये असेल, हा पॅराबोला जो आहे वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4ax. तर इथं ॲक्सिस पॅरलल टू एक्स ॲक्सिस आहे. फोकस जो आहे किंवा व्हर्टॅक्स जो आहे तो ओरिजिनवरती नाही. फोकसचे कॉर्डिनेट जे आहेत तो वाय कॉर्डिनेट 0 नाही. म्हणजे याचं इक्वेशन जे आहे ते आपल्याला शिफ्टिंग ओरिजिनच्या फॉर्ममध्ये लिहिता येईल. वाय इन प्लेस ऑफ वाय स्क्वेअर वाय मायनस के ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 4a इज कॉन्स्टंट given length of letters are 4a bracket x minus h. In place of x we write x minus h. That means first we write the equation of family of parabola whose axis is parallel to x axis and length of letters rectum is 4a. आता याच्यामध्ये दोन कॉन्स्टंट आहेत, एक के आहे आणि एक आहे एच. म्हणजे याचा अर्थ आपल्याला याचं 2 वेळा डिफरन्शिएशन घेणं आवश्यक आहे. म्हणजे हे सिम्प्लिफाय केलं तर काय मिळेल, 4ax मायनस 4ah. याचं फर्स्ट ऑर्डर डिफरन्शिएट घेऊया आपण. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. लेफ्ट हँड साईड वाय मायनस के ब्रॅकेट स्क्वेअर एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला वापरायचा. ट्वाईस वाय मायनस के रेस टू 2 - 1 इज 1. एक घात नाही लिहिला तरी चालतो. याचं डेरिव्हेटिव्ह वायचं डेरिव्हेटिव्ह डी वाय वाय डी एक्स. केचं डेरिव्हेटिव्ह 0 येणार आहे, नाही लिहिलं चालेल. 4a एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 मायनस ah4 बोथ आर कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्ह 0. दॅट इज डिवायडिंग बोथ साईड बाय 2. डिवायडिंग both side by 2, then we get y minus k into dy by dx is equal to twice a. Y minus k is equal to twice a divided by
dy बाय डी एक्स. आता इथं डिनॉमिनेटरमध्ये dy बाय डी एक्सची डिग्री जी आहे ती 1 आहे. हेच आपण असं लिहिलं तर ट्वाईस ए इंटू dy बाय डी एक्स रेस टू बाय युजिंग लॉ ऑफ इंडायसेस इट्स डिग्रीज मायनस, म्हणजे वरती जाईल. लॉ ऑफ इंडायसेस अप्लाय केला आहे. ॲक्च्युली डिग्रीचा इथं युजेस आपल्याला करायचा नाही. आता के फक्त एलिमिनेट केला की आपल्याला उत्तर मिळेल, आणि एकदा डेरिव्हेटिव्ह घेतलं की के एलिमिनेट होतो. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह एक्स. लेफ्ट हँड साईडचं डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स मायनस केचं 0 इज इक्वल टू ट्वाईस ए इज कॉन्स्टंट. आता इथं एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला वापरायचा. एन इज -1 इंटू डी वाय बाय डी एक्स रेस टू -2 -1 आणि ज्याच्याबद्दल एक्स मानलेला आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे डी डी एक्स ऑफ डी वाय बाय डी एक्स. फंक्शन ऑफ फंक्शनने आपण याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं. देअरफॉर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू dy by dx is equal to minus twice a into 1 divided by dy by dx ब्रॅकेट स्क्वेअर. हा इंडायसेस निगेटिव्ह तर पॉझिटिव्ह केला आणि याचं सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर. आता आपलं एम काय आहे की असेंडिंग ऑर्डर जे आहे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, फर्स्ट ऑर्डर आणि कॉन्स्टंट टर्म या पद्धतीने लिहिता येईल. हा डिनॉमिनेटर इकडे आल्यानंतर काय होईल, मल्टिप्लाय होईल. म्हणजे डी वाय बाय डी एक्स, इथं याची पॉवर 1 आहे, इकडली 2 3 पॉवर येईल 3 इज इक्वल टू मायनस ट्वाईस ए डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर. आता तुम्हाला शंका येईल इथं ट्वाईस ए जो आहे तो कॉन्स्टंट आहे, एलिमिनेट झालेला नाही. पण हा कॉन्स्टंट जो आहे तो ऑर्बिटरी कॉन्स्टंट नाही, ते फिक्स डिस्टन्स आहे. दिलेलं हे अंतर जे आहे प्रत्येक पॅराबोलामध्ये सारखं आहे. त्यामुळं याचं उत्तर जे आहे ते एवढं सफिशियंट आहे. याला फार तर तुम्ही मॉडिफाईड काय करू शकता, ही या साईडला किंमत लिहून पॉझिटिव्ह करू शकता. ट्वाईस ए डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस डी वाय बाय डी एक्स ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू 0 is the differential equation of family of parabola. Length of lattice rectum 4a and axis is parallel to the x-axis. तर अशा पद्धतीने तुम्हाला फिगर जर काढली तर याचं इक्वेशन अगोदर लिहिता येणं आवश्यक आहे. फॉर्म द स्टँडर्ड इक्वेशन ऑफ गिवन पॅराबोला, फॅमिली ऑफ पॅराबोला इन गिवन कंडिशन्स. देन एलिमिनेट आर्बिटरी कॉन्स्टंट, दीज टू कॉन्स्टंट. 4a is not constant here. आता याच पद्धतीनं पुढचं एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. एक्झाम्पल नंबर 5. फॉर्म द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ फॅमिली ऑफ लाईन्स पॅरलल टू द लाईन 2x प्लस 3y प्लस 4 इज इक्वल टू 0. आता दिलेली लाईन जी आहे 2x प्लस 3y प्लस 4 इज इक्वल टू 0, ही लाईन जी आहे ते आपण y इज इक्वल टू mx प्लस सीच्या फॉर्ममध्ये लिहू आहे. म्हणजे 3y इज इक्वल टू मायनस 2x मायनस 4. देअरफॉर y इज इक्वल टू मायनस 2/3x मायनस 4/3. जे काय केलं आपण 3ने डिवाईड केलेलं. आता याचं कम्पॅरिझन जर आपण y इज इक्वल टू mx प्लस c, m is equal to minus 2/3 and c is equal to minus 4/3. हे इक्वेशन जे आहे ते जनरल इक्वेशन आपण लाईनचं घेतलेलं आहे. तर या लाईनला पॅरलल लाईन असणाऱ्या ज्या आहेत आपण इथं फिगर काढूया. समजा ही लाईन जी आहे 2x प्लस 3y प्लस 4 इज इक्वल टू 0 दिलेली लाईन आहे आणि हिचा स्लोप किती -2/3 आहे. तर या लाईनला पॅरलल असणाऱ्या लाईन ज्या येणार आहेत त्यांचा स्लोप कॉन्स्टंट राहणार आहे, -2/3 फिक्स राहणार आहे. फक्त काय बदलणार आहे,
सी कॉन्स्टंट सी जी आहे ती किंमत बदलणार आहे. म्हणजे हा सी जो आहे तो बदलेल. म्हणजे जनरल इक्वेशन आपण असं लिखतो, देअरफॉर इक्वेशन ऑफ फॅमिली ऑफ फॅमिली ऑफ लाईन्स parallel to line 2x plus 3y plus 4 is equal to 0 is काय करता येईल आपल्याला, y is equal to स्लोप आहे तो किती आहे, स्लोप -2/3x प्लस इन प्लेस ऑफ -4/2 वी टेक c विच इज कॉल्ड एज द ऑर्बिटरी कॉन्स्टंट. हा c जो आहे तो ऑर्बिटरी कॉन्स्टंट आहे आणि तेवढा एलिमिनेट आपल्याला करायचा. म्हणजे एक वेळा डिफरन्शिएशन घेतलं की आपलं काम होईल. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x dy by dx is equal to -2/3 derivative of x is 1, derivative of c is equal to 0, that is 3 dy by dx is equal to -2 3 dy by dx plus 2 is equal to 0. हे झालं या पॅरलल लाईन ज्या आहेत या लाईनला, त्या लाईनचं डिफरन्शियल इक्वेशन 3 dy by dx plus 2 is equal to 0. आता हे शेवटचं एक्झाम्पल या एक्झरसाईजमधलं जे आहे ते अतिशय लेंदी आहे आणि कॅल्क्युलेशन फक्त कॉम्प्लिकेटेड आहे, बाकी सोपं आहे. काय, फाइंड द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ द गिव्हन सर्कल हॅविंग रेडियस 9 युनिट अँड सेंटर ॲट पॉईंट HK. म्हणजे सेंटर ओरिजिनवरती नाही, कुठल्याही क्वाड्रंटमध्ये तुम्ही सर्कल घेऊ शकता. त्याची रेडियस दिलेली आहे, त्यांनी किती दिली, 9 दिलेली आहे. सेंटर दिला आहे HK. आता याचं इक्वेशन आपल्याला सेंटर रेडियस फॉर्म जो आहे 11वीमध्ये आपण पाहिलं, इक्वेशन ऑफ सर्कल. म्हणजे सुरुवातीला काय यायला पाहिजे, इक्वेशन ऑफ सर्कल हॅविंग center HK and radius R is काय, इक्वेशन x मायनस h ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y मायनस k ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू r स्क्वेअर. परंतु आरची किंमत जी आहे ती त्यांनी दिली 9 दिलेली आहे रेडियस. हे इक्वेशन आपण लेट px,y,b एनी पॉईंटला जाऊन सर्कल काढतो आणि दिस डिस्टन्स इज इक्वल टू रेडियस, देन टेकिंग स्क्वेअर वी गेट दिस रिलेशन. दॅट मीन्स x मायनस h ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y मायनस k ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 9 स्क्वेअर, दॅट इज 81. हे झालं इक्वेशन ऑफ फॅमिली ऑफ सर्कल हुज सेंटर ॲट पॉईंट HK अँड रेडियस इज 9. आता आपल्याला h आणि k हे दोन ऑर्बिटरी कॉन्स्टंट आहेत. म्हणजे HK बदलला की सर्कल बदलणार, सेंटर बदलला की 9 त्रिज्या असणारी वर्तुळ आपण इथं कुठेही काढू शकतो. म्हणजे फर्स्ट क्वार्टरमध्ये, सेकंडमध्ये, थर्डमध्ये, आणि अशा पद्धतीनं फॅमिली ऑफ सर्कल आपल्याला काढता येते. फक्त काय, त्रिज्या सेम, सेंटर बदलायचं. आता हे मॉडिफाईड करण्यासाठी फक्त h किंवा k सुरुवातीला एलिमिनेट करायचा, नंतर मग सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागणार, कारण दोन ऑर्बिटरी कॉन्स्टंट याच्यामध्ये असल्यामुळे 2 वेळा डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. x मायनस h ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 81 मायनस y मायनस k ब्रॅकेट स्क्वेअर. आता याचं एक्सपान्शन करायचं म्हटलं की याच्यात परत 2 टर्ममध्ये h येणार, म्हणजे ते कॉम्प्लिकेटेड आहे. त्याच्यापेक्षा स्क्वेअर रूट जर घेतलं तर याचं डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट 0 आपल्याला लिहिता येईल, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड, दोन्ही बाजूचं स्क्वेअर रूट घेतलं, x मायनस h इज इक्वल टू 81 मायनस y मायनस k ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे काय झालं, तर इथं h व्हेरिएबल जो आहे तो आपण सहजासहजी एलिमिनेट करू शकतो. एकदा डिफरन्शिएशन घेतलं की h
चे डेरिव्हेटिव्ह 0 येईल. इथं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येईल 1. एच इज कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह 0. आणि हा कंपोजिट फंक्शन आहे, अंडर रूटमध्ये टर्म आहे. रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह येतं 1 डिवायडेड बाय 2 अंडर रूट 81 मायनस वाय मायनस के ब्रॅकेट स्क्वेअर. आता इथं डेरिव्हेटिव्ह जे आहे ते आपलं पाठ असणं आवश्यक आहे. पाठीमागचा डेरिव्हेटिव्ह चॅप्टर, इंटिग्रेशन चॅप्टर चांगला पाहिजे. 1/2 रूट एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स, परत याचं डेरिव्हेटिव्ह डी एक्स ऑफ, ज्याच्याबद्दल एक समजला तो 81 मायनस वाय मायनस के ब्रॅकेट स्क्वेअर, याचा डेरिव्हेटिव्ह. देअरफॉर लेफ्ट हँड साईड 1 इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 2 अंडर रूट 81 मायनस वाय मायनस के ब्रॅकेट स्क्वेअर इंटू याचं डेरिव्हेटिव्ह काय येईल सांगा. 81 इज अ कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्ह 0, मायनस अगेन फंक्शन ऑफ फंक्शन, that is x raised to n. n is 2, twice y minus k into derivative of this bracket, derivative of y is dy by dx, आणि केचा डेरिव्हेटिव्ह 0 येणार आहे, ते नाही लिहिलं तरी चालेल. देअरफॉर 1 इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 2 अंडर रूट 81 मायनस वाय मायनस के ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 2 ब्रॅकेट वाय मायनस के इंटू डी वाय बाय डी एक्स. दुसऱ्या पेजवरती कंटिन्यू करूया. आता इथं 2 जे आहे ते दोन्ही कॅन्सल होईल, न्युमरेटर डिनॉमिनेटरमध्ये आहे. म्हणजे लेफ्ट हँड साईड 1, देअरफॉर 1 इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय अंडर रूट 81 मायनस वाय मायनस के ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू वाय मायनस के इंटू डी वाय बाय डी एक्स. आता डिनॉमिनेटर जो आहे तो लेफ्ट हँड साईडला घेऊया. देअरफॉर अंडर रूट 81 मायनस वाय मायनस के ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू, मायनस साईन राहिली इथलं, मायनस वाय मायनस के इंटू डी वाय बाय डी एक्स. आता आपल्याला वाय मायनस के जो आहे तो या रूटच्या बाहेर काढायचा आहे, त्याचबरोबर के डिफरन्शिएशन घेऊन एलिमिनेट करायचं आहे. त्यासाठी काय करावं लागेल, टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साईड, टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साईड. लेफ्ट हँड साईडला स्क्वेअर रूट निघून जाईल 81 मायनस वाय मायनस के ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू मायनसचा स्क्वेअर प्लस येईल वाय मायनस के ब्रॅकेट स्क्वेअर इंटू डी वाय बाय डी एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. अशा पद्धतीनं आपल्याला हे मॉडिफाईड करता येईल. त्याच्यानंतर 81 इज इक्वल टू, ही टर्म आपण राईट हँड साईडला नेऊया. काय होईल, वाय मायनस के ब्रॅकेट स्क्वेअर, मायनस आहे इकडं प्लस होईल, प्लस वाय मायनस के ब्रॅकेट स्क्वेअर डी वाय बाय डी एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. आता राईट हँड साईडमध्ये काय कॉमन आहे, वाय मायनस के ब्रॅकेट स्क्वेअर कॉमन आहे. म्हणजे 81 इज इक्वल टू वाय मायनस के ब्रॅकेट स्क्वेअर इन स्क्वेअर ब्रॅकेट रिमेनिंग टर्म 1 प्लस डी वाय बाय डी एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. देअरफॉर
81 डिवायडेड बाय 1 प्लस dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर. आता हे काय केलं आपण, हा स्क्वेअर ब्रॅकेट जो आहे तो लेफ्ट हँड साईडला आला, इथं मल्टिप्लाय इकडं डिवाइड आला आणि वाय मायनस के ब्रॅकेट स्क्वेअर राईट हँड साईडला ठेवला. आपलं एम काय आहे की हा ब्रॅकेट स्क्वेअर आहे तो कॅन्सल करायचा, म्हणजे केचं डेरिव्हेटिव्ह 0 आणण्यासाठी स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. पाठीमागं जसं एक्स मायनस एचला केलं होतं तीच प्रोसेस करावी लागेल आपल्याला, म्हणजे टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड. टेकिंग ऑन बोथ साईड. त्याच्यात कॅल्क्युलेशन थोडं जास्त आहे, पण काळजीपूर्वक जर सोडवलं तर तुम्हाला येऊ शकतं. याचं 81चं 9 येईल आणि याचं 1 प्लस dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर रेस्ट टू हाफ. वर्गमूळ चिन्ह काढत नाही, रेस्ट ऑफ म्हणजे स्क्वेअर रूट इज इक्वल टू वाय मायनस के, याचं वर्गमूळ काढलं आपण. आता हा डिनॉमिनेटर जो आहे तो न्यूमरेटरला नेला तर हा इंडायसेस निगेटिव्ह होईल. 9 ब्रॅकेट 1 प्लस dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर रेस्ट टू मायनस हाफ इज इक्वल टू वाय मायनस के. आता एकदा डिफरन्शिएशन घेतलं की के एलिमिनेट होईल आणि आपलं फायनल ॲन्सर जे आहे ते मिळणार आहे. याचं डिफरन्शिएशन घेऊया. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. 9 कॉन्स्टंट आहे ते, याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, लॉ ऑफ इंडायसेसने इंटू मायनस लॉ ऑफ इंडायसेस जर वापरला आपण तो उत्तर काय येईल, 1/2 एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला वापरला, एन इज मायनस हाफ इंटू एक्स रेस टू एन मायनस 1 स्क्वेअर ब्रॅकेट 1 प्लस dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर रेस टू मायनस हाफ मायनस 1 मायनस 3/2 इंटू ज्याच्याबद्दल आपण एक्स ठेवलेला आहे याचं डेरिव्हेटिव्ह 1चं 0, याचं डेरिव्हेटिव्ह परत ट्वाईस dy बाय dx ट्वाईस dy बाय dx इंटू d2y बाय dx स्क्वेअर परत याचं डेरिव्हेटिव्ह इज इक्वल टू वायचं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx, केचं डेरिव्हेटिव्ह किती येईल, 0 येईल. परत आपण पुढच्या पेजवरती कंटिन्यू करूया. राईट हँड साईड dy बाय dx मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ के इज 0. आता इथं 2 आहे आणि हा 2 तो कॅन्सल होईल, म्हणजे मायनस 9 ब्रॅकेट 1 प्लस dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर रेस टू मायनस 3/2. हे 2 कॅन्सल करतो, इथं कोएफिशियंट आहे इंटू dy बाय dx d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू dy बाय dx. आता दोन्ही साईडमध्ये काय कॉमन दिसते आपल्याला, dy बाय dx, इथला dy बाय dx कॉमन दिसते, म्हणजे हा आपल्याला कॅन्सल करता येईल. म्हणजेच मायनस 9 ब्रॅकेट 1 प्लस dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर रेस टू मायनस 3/2 इंटू dy बाय dx इज इक्वल टू 1 इंटू नॉट dy बाय dx d2y बाय
dx स्क्वेअर इज इक्वल टू 1 हे कॅन्सल झालं. आता हा निगेटिव्ह इंडायसेस जो आहे तो डिनॉमिनेटरला पॉझिटिव्ह होईल, म्हणजे राईट हँड साईडला नेलं तर आपल्याला डायरेक्ट पॉझिटिव्ह लिहिता येईल. -9 d2y dx स्क्वेअर इज इक्वल टू, हे इकडं डिनॉमिनेटरमध्ये पॉझिटिव्ह येईल, म्हणजे राईट हँड साईडला काय येईल 1 प्लस dy dx ब्रॅकेट स्क्वेअर रेस टू 3y2 पॉझिटिव्ह येईल. आता इथं फ्रॅक्शन आहे, हे 2 आपल्याला नको आहे, त्याच्यासाठी काय करावं लागेल, टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साईड. टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साईड, -9 स्क्वेअर 81 d2y dx स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 1 प्लस dy dx ब्रॅकेट स्क्वेअर रेस टू, आता इथं 3/2 आहे, त्याचा स्क्वेअर केला 2 कॅन्सल येईल, ओनली 3. नाउ विच इज द फायनल आन्सर of the last example. In this way we complete the formation of differential equation. Next period we start the new article, that is the solution of differential equation. Okay, thanks.